अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स, अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स आपण काल बघितलं होतं, हाच फॉर्म्युला आहे. हा पेअर ऑफ लाईनचा कुठला इक्वेशनचा फॉर्म आहे सांगा बघू. पेअर ऑफ लाईनच्या कुठल्या इक्वेशनचा फॉर्म आहे हा? होमोजिनियस स्क्वेअर आहे. हां, इथं देखील डिग्री 2 आहे, इथं देखील डिग्री 2 आहे. होमोजिनियस इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय? सेंटरमधून पास होणारे. त्यात आपल्याला काय करावं लागणार? इथं नेहमीची पद्धत, ए काय आहे बघायचं, एच काय आहे बघायचं, आणि बी काय आहे बघायचं. हे बघायचं सगळं तुम्हाला रेडीमेड आहे. ए 2h म्हणजे काय? -4√3. हा 2h आहे. त्यावरून एच कायला -2√3 आणि बीची व्हॅल्यू 3. सबस्टिट्यूट करायचं आहे, आन्सर काढायचं आहे. सबस्टिट्यूट करून आन्सर काढायचं आहे. यात काही अवघड नाही आहे, हा काही अवघड पार्ट नाही आहे. ओके. मग बाकीचे हे पहिले 3 जर तुम्ही बघितलं, पहिले 3 प्रॉब्लेम हे टिपिकल आहेत. टिपिकल म्हणजे कसं? फॉर्म्युला पाठ असायला हवा, ए बी एच काय माहिती असायला पाहिजेत, सबस्टिट्यूट करा, आन्सर काढा. हे अशा टिपिकल मेथडचे आहेत, म्हणून किती मार्काला आहे? 2 मार्काला आहे फक्त. 4th नंबरचा आपण बघूया. 4th नंबर, सॉरी 5th नंबर आहे का तो? हां, आता इथं एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट असतो ए. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट ए असतो. तो काय आहे इथं? ए स्क्वेअर -3b². त्याला कॅपिटल ए आपण कन्सिडर केलं. कॅपिटल ए का? कारण स्मॉल ए जर घेतलं तर हा ए स्क्वेअर, हा दिसतोय का ए स्क्वेअर? इथला ए स्क्वेअर आणि इथं जर आपण स्मॉल ए घेतला, तो ए कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही वेगळे आहेत, पण सिम्बॉल जर सेम असेल तर कन्फ्यूज होतं. त्यामुळं कॅपिटल ए घेतला. एक्स वायचा कोइफिशियंट 2h असतो. एक्स वायचा कोइफिशियंट इथं काय आहे? 8ab आहे. 8ab 2h म्हणजे h = 4ab. h = 4ab. वाय स्क्वेअरचा बी, तो काय कन्सिडर केला? कॅपिटल बी. तो काय कन्सिडर केला? कॅपिटल बी. बघा. मग फॉर्म्युल्यामध्ये आपल्या फॉर्म्युला काय असतो आपला? परत एकदा थोडं वर जाऊन बघूयात, म्हणजे तुम्हाला काय. स्क्वेअर रूट ऑफ h² - ab. स्क्वेअर रूट ऑफ h² - ab. हे बघा, ते आपण इथं पहिल्यांदा कॅपिटलमध्ये करून घेतलं. का सेपरेट काय केलं? कारण तुम्हाला जाणवलं असेल की कॅल्क्युलेशन थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. समोर दिसतंय तुम्हाला. एचचा स्क्वेअर, एच काय आहे? 4ab आहे. त्याचा स्क्वेअर 16a²b². 16a²b² आणि a मल्टिप्लाय बाय बी. ए मल्टिप्लाय बाय बी. सिम्प्लिफाय केलं कॅल्क्युलेशन करून सिम्प्लिफाय केल्यानंतर h² - ab काय आलंय बघा? a² + b² ब्रॅकेट स्क्वेअर. a² + b² ब्रॅकेट स्क्वेअर. हा झाला h² - ab. डिवायडेड बाय a + b असतो, तो a + b पण बघितला. डिवायडेड बाय a + b ॲडिशन केलं, आलं हे. ओके. मग फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करायचे. सेपरेट सांगण्याची गरज काय पडली? कारण इथं कॅपिटल एच, कॅपिटल ए, कॅपिटल बी घेतलेलं आहे. फॉर्म्युल्यापासून थोडं वेगळं का? इथला स्मॉल ए स्मॉल बी आणि फॉर्म्युल्यातला स्मॉल ए स्मॉल बी आणि क्वेश्चनमधला स्मॉल ए स्मॉल बी हे दोन्ही वेगळे आहेत, पण सिम्बॉल सेम असल्यामुळं कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपण फॉर्म्युलामध्ये कॅपिटल केलेलं आहे. ठीक आहे. हे बघितलं होतं आपण, नवीन सिलेबसमध्ये प्रॉब्लेम आहे हा बघितला होता. या टाईपचा आपण पाहिलेला आहे. बघूयात हा. ठीक आहे, शेवटचा प्रॉब्लेम आपण घेऊन टाकूया हा, कारण हा नवीन पुस्तकात देखील आहे.
If the angle between the lines represented by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is equal to म्हणजे दोन पेअर ऑफ लाईन आहेत, दोन पेअर ऑफ लाईन आहेत, हे हा एक आणि हा, आणि दोन्ही होमोजिनियस. अजून आपण होमोजिनियसचेच पाहतोय, जनरल इक्वेशन पर्यंत गेलो पण नाहीये. तर हे जे दोन पेअर ऑफ लाईन आहेत, हे जे दोन पेअर ऑफ लाईन आहेत त्यांच्यातला अँगल सेम आहे, त्यांच्यातला अँगल सेम आहे, त्यांच्यातला अँगल सेम आहे ह्याचा अर्थ त्यांच्यातला टॅन पण सेम असणार आहे. त्यांच्यातला काय सेम असणार आहे? टॅन. ओके, ते आपण एक एक करत बघूया. आणि जर इक्वल असतील तर हे इक्वेशन प्रूव्ह करा. म्हणजे हे इक्वेशन काय करायचं आहे आपल्याला? प्रूव्ह करायचं. ठीक आहे, एक एक स्टेप जाऊया आपण. ॲक्यूट अँगल, हा जो इक्वेशन आहे, हा इक्वेशन हा स्टँडर्ड इक्वेशन आहे, तुम्हाला माहिती आहे, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. आणि त्या इक्वेशन ज्या पेअर ऑफ लाईन्स आहे, इक्वेशन ज्या पेअर ऑफ लाईन्स आहे त्याचा ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. हा ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला आहे. द ॲक्यूट अँगल थिटा बिटवीन द लाईन्स ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज गिवन बाय, हे आपलं स्टँडर्ड फॉर्म्युला टॅन थिटा. हे इक्वेशन 1 म्हणा, याला काय म्हणलं? इक्वेशन 1. आता हे सेकंड जो आहे तो या फॉर्ममध्ये मग एकाला थिटा कन्सिडर केलाय, म्हणजे हा थिटा आहे, तर दुसऱ्याला काय करा? अल्फा कन्सिडर करा. दुसऱ्याला काय करा? अल्फा कन्सिडर करा. म्हणून तर टॅन अल्फा घेतला, म्हणून इथं काय केलं? टॅन अल्फा. तर टॅन अल्फा काय असेल? फॉर्म्युला हाच असेल, पण जर इक्वेशन कम्पेअर केलं, म्यूट करा आवाज, इक्वेशन जर कम्पेअर केलं तर a इक्वल टू 2 आहे, हे बघा, a इक्वल टू 2 आहे, h इक्वल टू -5/2 आहे, आणि b इक्वल टू 3 आहे. b इक्वल टू 3 आहे. ते आपल्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केला, या स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केलं तर तुम्हाला टॅन अल्फा मिळेल. तुम्हाला काय मिळेल? टॅन अल्फा. बघा, आपण पहिल्यांदा काय करतोय, इक्वल आहेत असं कन्सिडर केलेलं नाही आहे, म्हणजे इक्वल आहे हे आपण इथे घेतलेलंच नाही आहे. ही कंडिशन आपण बघितलेलंच नाही आहे. आपण पहिल्यांदा याचा अँगल काढलेला आहे की जो स्टँडर्ड आहे, आणि नंतर दुसरं जे पेअर ऑफ लाईन आहे त्याचा पण अँगल काढलेला आहे स्टँडर्ड फॉर्म्युला वापरून. आणि दोघांमधला अँगल इक्वल घेतलं नाही, हे कशावरून ठरवलं? इथं थिटा घेतलाय, इथं अल्फा घेतलाय, दोन्ही वेगळे घेतले, त्याचा अर्थ दोन्ही वेगळे आहेत असं सध्या कन्सिडर केलंय. असं वेगळं कन्सिडर करून दोन्ही वेगवेगळं सॉल्व केलंय. बघा, हा पहिला पार्ट आहे. एक मिनिट, चुकलं. हा पहिला पार्ट आहे, म्हणजे पहिलं इक्वेशन याचं, आणि हा दुसरं या इक्वेशनचं, ठीक आहे. मग सबस्टिट्यूट केलं, ए बी आणि एच चे व्हॅल्यू. टॅन अल्फा मिळालं 1/5. टॅन अल्फा काय मिळाला? 1/5. जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करून सिम्प्लिफाय केल्यानंतर टॅन अल्फा किती आला? 1/5. ओके, मग आता आपल्या या कंडिशनकडे जायचं. कंडिशन काय म्हणलंय? दोन्ही अँगल सेम आहेत, याचा अर्थ काय झाला? काय प्रॉब्लेम झाला माहिती नाही. थिटा इज इक्वल टू अल्फा. दोन्ही अँगल काय म्हणलं? इक्वल म्हणलं ना, अँगल इक्वल टू द अँगल. थिटा इक्वल टू अल्फा झाला. दोघांना जर टॅन लावला तर टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा होणार. म्हणजे हा टॅन थिटा आणि हा टॅन अल्फा काय झालेत? सेम झालेत. आणि या टॅन अल्फाची व्हॅल्यू किती आहे? टॅन अल्फाची व्हॅल्यू आहे 1/5. टॅन अल्फाची व्हॅल्यू 1/5, म्हणजे हे दोन्ही सेम आहेत. हा मॉड इज इक्वल टू 1/5, बरोबर का? कारण टॅन अल्फा
टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा म्हणलं आहे. टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा कशामुळे घेतला आपण? कारण थिटा इक्वल टू अल्फा आहे. ज्या अर्थी थिटा इक्वल टू अल्फा असतो त्या अर्थी टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा. आणि जर टॅन इक्वल असेल तर टॅनचे व्हॅल्यू देखील इक्वल. हे दोन व्हॅल्यू इक्वल. आता हे दोन व्हॅल्यू इक्वल आले. ठीक आहे, दोन व्हॅल्यू इक्वल आले. बघा, दोन व्हॅल्यू इक्वल आले. आता काय करायचं? दोघांचा स्क्वेअर घ्यायचा. काय करा? दोघांचा स्क्वेअर घ्या. बघा इथं खाली घेतलेलं आहे. 2चा स्क्वेअर किती आहे? 4. 2चा स्क्वेअर 4 आहे. स्क्वेअर रूटचा स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी. स्क्वेअर रूट जात आहे. एच स्क्वेअर मायनस ए बी राहिला. इथं काय येणार? 1चा 1 येणार. 5चा 25 आणि ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. हे बघा, स्क्वेअर केला. कशाचा स्क्वेअर केला कळालं का? कळालं नसेल तर मध्येच थांबून विचारू शकता. याचा स्क्वेअर केलेला आहे. याचा स्क्वेअर केला इथं. 5चा 25. आता हा 25 इकडे गेला. 4 सोबत मल्टिप्लाय किती आला? 100. एच स्क्वेअर मायनस ए बी आहे तसा राहिला आहे. आणि इथला डिनॉमिनेटरचा हा जो आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर तो इकडं आलेला आहे. ए प्लस बी ब्रॅकेट म्हणजे जो डिनॉमिनेटरला होता तो इकडं आल्यावर न्यूमरेटरला झाला. इकडे आल्यावर कुठे झाला? न्यूमरेटरला झाला. हेच आपलं प्रूफ आहे. हेच आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं. कळालं का काय केलं? दोन अँगल इक्वल आहेत ह्याचा अर्थ दोघांमधले दोघांचे टॅन थिटा इक्वल आहेत. टॅन थिटा इक्वल म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू इक्वल. आणि ते व्हॅल्यू इक्वल घेऊन थोडं फक्त सिम्प्लिफाय केलं आहे. फक्त थोडंसं सिम्प्लिफाय केलं आहे आणि मग इक्वल आलेले. आत्ता पण आपण होमोजिनियसचे बघितलेत सगळे जे बघितले ते होमोजिनियसचे. आता जनरलचे बघूयात. हे बघा, जनरलचा आलेला आहे. जनरलचं आहे, थोडक्यात बघूया जनरलचं. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. परत तेच आहेत बघा. काय ह्याच्यासाठी एक सेपरेट मिनटं. नवीन पुस्तकात जॉईंट इक्वेशनचे नव्हते ना? कुणाला आठवत आहे का की नवीन पुस्तकामध्ये जनरलचे जॉईंट इक्वेशनचे आपण चेक करूया. जर असेल तर घेऊया, तर नाही तर तात्पुरतं त्याला स्किप करूया. आहेत हे बघा, तेच आहेत परत. सगळं तेच आहे. जुन्या एक्सरसाइजमध्ये जे आहे तेच नवीन एक्सरसाइजमध्ये आहे. तर आपण बघूया. फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू 2 आणि -1. 2 आणि -1 आणि पॅरलल 2 याला पॅरलल आहे. या पेअर ऑफ लाईन, हे पेअर ऑफ लाईनचंच इक्वेशन आहे. एक पेअर ऑफ लाईन दुसऱ्या पेअर ऑफ लाईनला पॅरलल आहे. म्हणजे हे समजा असं, ही एक पेअर ऑफ लाईन आहे आणि पासिंग थ्रू कुठनं आहे? या पॉईंटमधनं पास होतोय तो आहे 2 आणि -1. तो काय आहे? 2 आणि -1. त्याला दुसरी एक पेअर ऑफ लाईन पॅरलल आहे. या लाईनला एक लाईन पॅरलल आणि या लाईनला ही दुसरी लाईन पॅरलल. आणि हे त्याचं इक्वेशन. आणि ज्या अर्थी दिलेलं इक्वेशन होमोजिनियस आहे, हे जे बॉक्समधलं इक्वेशन आहे ते होमोजिनियस आहे, त्या अर्थी हे ओरिजिनमधून पास होत आहे. हे काय कुठून पास होतोय? ओरिजिनमधून पास. ओरिजिनमधून पास झालं. हे एवढं कळलं. आता बघूयात कंबाईन इक्वेशन. पहिल्यांदा हे बॉक्समधलं म्हणजे होमोजिनियस इक्वेशनचं सेपरेट इक्वेशन केलं आहे बघा. हा होमोजिनियस आहे, त्याचं काय केलं? सेपरेट इक्वेशन तयार केलं. आता बघा,
हम्म, हे 2 लाईनचे इक्वेशन झाले. हा एक इक्वेशन कन्सिडर करा, हा याचा आहे आणि हा जो दुसरा आहे हा जो दुसरा इक्वेशन आहे तो दुसऱ्या लाईनचा आहे. या बरोबर का? कारण सध्या आपण याचा विचार करेस ना, ज्या पेअर ऑफ लाईनचा जॉईंट इक्वेशन काढायचं आहे त्याचा विचार करेस ना आपण. 2 आणि -1 या पॉईंटमधून जाणाऱ्या लाईनचा आपण विचार करेस ना. आपण होमोजिनियसच बघायला लागलो, ज्याचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे त्या इक्वेशनचं आपण सेपरेट इक्वेशन तयार करून घेतलं. आता सेपरेट इक्वेशनवरून स्लोप काढता आले आपल्याला, बरोबर. x + 3y = 0 या लाईनचा स्लोप -1/3. फॉर्म्युला कुठला? m = -a/b -a/b हा फॉर्म्युला असतो आपला रेग्युलर. त्याच्यावरून इथं a किती आहे? 1 आहे म्हणजे -1 झाला आणि b किती आहे? 3 आहे म्हणजे -1/3. हा -1/3 स्लोप कुठल्या लाईनचा झालाय? या येलो लाईन ज्याला टच होतीये म्हणजे या लाईनचा स्लोप झालाय. सिमिलरली m2 = 2/3 याच्या हा 2/3 आहे बघा दुसऱ्या इक्वेशनचं. हा कशाचा स्लोप झालाय? तो याचा स्लोप झालेला आहे. कळालं? आपण होमोजिनियसचे जे 2 लाईन आहेत त्यांचे स्लोप काढलेत m1 आणि m2 आणि ते स्लोप ते लाईन्स आपल्या रिक्वायर्ड लाईन्सना पॅरलल आहेत. रिक्वायर्ड लाईन्सला पॅरलल आहेत म्हणजे आता मी कलर परत वेगळं यूज करावं लागणार आहे. ही लाईन याला पॅरलल आहे आणि ही लाईन याला पॅरलल आहे, बरोबर. या लाल लाईनचा स्लोप m1 आहे आणि ही लाल लाईन या निळ्या लाईनला पॅरलल आहे म्हणजे त्यांचे स्लोप काय असणार? सेम असणार. पॅरलल लाईनचे स्लोप काय असतात? सेम असतात. कळालं का? म्हणजे या लाईनचे देखील स्लोप काय असतील? हेच असतील, m1. या निळ्या हे पहिल्यांदा उदे या निळ्या लाईनचे स्लोप काय असतील? m1. सिमिलरली या दुसऱ्या निळ्या लाईनचे स्लोप काय असतील? m2 असतील. कारण का? पॅरलल आहेत ना. पॅरलल लाईनचे स्लोप काय असतात? इक्वल असतात. होमोजिनियस इक्वेशनवरून आपण पहिल्यांदा सेपरेट इक्वेशन केलं. सेपरेट इक्वेशनवरून त्या रिस्पेक्टेड लाईनचा स्लोप काढला आणि ते रिस्पेक्टेड लाईन आपल्या रिक्वायर्ड लाईनला पॅरलल आहेत म्हणून त्या दोघांचे स्लोप काय झालेत? सेम झालेत. हे सेम आहेत हे आपण प्रूव्ह केलं. हे इथं फारच स्विचिंग सर्किट फार डेंजर झालं आहे. हे सगळं डिलीट करू आपण. तर काय आलं का? रिक्वायर्ड लाईनचे स्लोप काय आहेत? हे -1/3 2/3. आता स्लोप आहे. आता एक मिनटं, एक लाईन घ्या, आपली एक लाईन घ्या, त्याचा स्लोप आहे -1/3 आणि ती लाईन या पॉईंटमधनं पास होतीये. एक लाईन आहे की ज्याचा स्लोप आहे -1/3 आणि ती लाईन 2 आणि -1 या पॉईंटमधनं पास होतीये म्हणजे त्या लाईनचा स्लोप पण आहे आणि पॉईंट पण आहे. मग त्या लाईनचं इक्वेशन कुठल्या फॉर्ममध्ये काढायचं? स्लोप पॉईंट फॉर्म. स्लोप पॉईंट फॉर्ममध्ये त्याचं इक्वेशन काढायचं. बघा, स्लोप पॉईंट फॉर्ममध्ये त्याचं इक्वेशन काढलं. y - y1 = m × x - x1. m × x - x1. m2 सिमिलरली m2 ज्या लाईनचा स्लोप आहे तो देखील 2 आणि -1 मधूनच पास होतोय. तो देखील 2 आणि -1 मधूनच पास होतोय. हे त्याचं इक्वेशन.
इक्वेशन आलेत बघा. आता इक्वेशन सिम्प्लिफाय करा, दोन्ही इक्वेशन सिम्प्लिफाय करा. हे असे आले दोन्ही इक्वेशन, कसे आलेत बघा सिम्प्लिफाय केल्यानंतर. आणि त्यांचे काय करायचे, जॉईंट इक्वेशन काढायचे. जॉईंट इक्वेशन कसं काढतो आपण, दोन इक्वेशनचा मल्टिप्लिकेशन, दोन इक्वेशनचा मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. स्लोप पॉईंट फॉर्मवरनं दोन्हीचे काढले. स्लोपवर सगळं खेळ आहे, पॉईंट तर ऑलरेडी दिलेला आहे. पहिल्यांदा आपण काय केलं, स्लोप फाइंड केले, त्यावरनं स्लोप पॉईंट फॉर्मवरून इक्वेशन फाइंड केले दोन्ही, आणि त्या दोन्ही इक्वेशनवरून काय डिराईव्ह केलं, जॉईंट इक्वेशन. तर दुसरा प्रॉब्लेम पण तसाच आहे, तुम्ही होमवर्क म्हणून घ्या हा प्रॉब्लेम. आता या टाईपचे आपण बघितलेत बघा. शो दॅट द इक्वेशन ऑफ फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन म्हणजे आपला डिटर्मिनंट ABCHGFHGF. कम्पेअर करा. इथं आता परत कम्पॅरिझन आलंय ना, स्टार्टिंगच कम्पेअरिंग म्हणलंय हो. दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर करायचं. मग तुम्हाला ए चे व्हॅल्यू, एच चे व्हॅल्यू, बी चे व्हॅल्यू, GFC, यस, हे 6 व्हॅल्यू तुम्हाला मिळतात. हे 6 व्हॅल्यू तुम्हाला मिळाले, सबस्टिट्यूट करा. डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 आला, डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 आला तर ते काय आहेत, रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स, रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. आणि त्यानंतर काय, ॲक्यूट अँगल काढायला सांगितलेलं आहे. आता ए, बी आणि एच आहे. आवाज येतोय का रे सगळ्यांना, आवाज सगळ्यांना येतोय का? आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज येतोय का सगळ्यांना? मध्ये जरा कनेक्शनचा प्रॉब्लेम झाला दिसतोय. हां, तर ए, बी आणि एच चे व्हॅल्यू असल्यावर ॲक्यूट अँगल काढता येते. ठीक आहे. मग बघा, इक्वल टू 0 आलाय का, इक्वल टू 0 आहे. म्हणजे दिलेलं इक्वेशन, म्हणजे हा इक्वेशन पेअर ऑफ लाईनचा आहे. हा इक्वेशन कशाचा आहे, पेअर ऑफ लाईनचा आहे. ॲक्यूट अँगल फॉर्म्युला तोच आहे, फॉर्म्युला तोच आहे. ए, बी आणि एच ची व्हॅल्यू माहिती आहेत, सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट करून कॅल्क्युलेशन करून थिटाची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. ठीक आहे. थिटाची व्हॅल्यू काय अवघड नाही आहे काढणं. अँगलचे प्रॉब्लेम काय अवघड नसतात तेवढे. हां, सेपरेट इक्वेशन बघूया जरा. थोडे वेगळे सेपरेट इक्वेशन, म्हणजे वेगळे तेच आहेत खरं तर, फॉर्म तोच आहे पण थोडा मोठा दिसतो इथं. आता इथं काय करा, x-2 इक्वल टू कॅपिटल X आणि y+1 इज इक्वल टू कॅपिटल Y. सबस्टिट्यूट करा. हां, आता x-2 इक्वल टू कॅपिटल X सबस्टिट्यूट केलं तर इथं काय येत आहे, इथं येणार x-2 चा स्क्वेअर आहे ना, म्हणजे x², कॅपिटल X² मायनस 3 x-2 काय आहे, कॅपिटल X, y+1 कॅपिटल Y प्लस 2 y+1 म्हणजे कॅपिटल Y चा स्क्वेअर, y+1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, y² इज इक्वल टू 0. असं सॉल्व केलं की जरा सोपं जात आहे, बाकी काही नाही, जरा सोपं जात आहे.
हम्म? मग हे आपलं नेहमीच्या पद्धतीने परत फॅक्टर करायचे. सेपरेट इक्वेशन कसं करता, फॅक्टर केलं, मल्टिप्लिकेशन 2 आणि ॲडिशन -3, मल्टिप्लिकेशन +2 आणि ॲडिशन -3 असे कुठले दोन नंबर आहेत, तर ते दोन नंबर आहेत -2 आणि इथं 1 असतो, -2 आणि -1, -2 आणि -1 हे बघा, -2xy -1xy. त्यानंतर मग हे सिम्प्लिफाय करा. पण कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वायचे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला विसरू नका. कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला विसरू नका. इथं हे बघा, इथं दिलेलंच आहे, अल्टरनेट मेथडमध्ये आहेच, सेपरेट करायची गरजच नाही. बघा इथे किती कॉम्प्लिकेटेड होत झालाय आणि तेच किती सिम्पल टर्ममध्ये आलेलं आहे. तेच इथं किती सिम्पल टर्ममध्ये आले, हे इथं वाढत गेलेलं आहे. -2xy -xy. मग फायनली सेपरेट इक्वेशन आलं असं. पण कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला विसरू नका. कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे, मग तुम्हाला इक्वेशन मिळेल ते फायनल इक्वेशन. आणि दोन्ही इक्वेशन सेमच असणार, त्यामुळे त्याचं काय काळजी करायची गरज नाही. कुठलीही मेथड यूज करू शकता तुम्ही, डायरेक्ट करा किंवा पहिल्यांदा सबस्टिट्यूट करा, नंतर लास्टला रिसबस्टिट्यूट करा, काही फरक पडत नाही. इथं सेम मेथड काय आहे, तुम्हाला फॅक्टर करायचे. आपण होमोजिनियसला जे सेपरेट इक्वेशन केलं होतं त्याच टाईपमध्ये इथं आहे, ठीक आहे. फॅक्टर करायचे. आता सेकंड नंबर बघा, सेकंड नंबर कुठं वर आहे, सेकंड नंबर सॉल्व पण करायला गेले नाहीत, पहिलेच प्रॉब्लेम रेफर करा म्हणलाय त्यांनी, म्हणजे हाच प्रॉब्लेम रेफर करून सेकंड सॉल्व करा असं सांगितलेलं आहे. तर इथं दोन मेथड ऑलरेडी आहेत, तुम्ही कुठलीही मेथड करू शकता. नेक्स्ट प्रॉब्लेम इझी आहे, तुम्हाला झालेलं आहे की ऑलरेडी इक्वेशन ऑलरेडी पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करतोय, आणि जर करत असेल तर के ची व्हॅल्यू काढा. बघा तोच इथं डिटर्मिनंटच्या ऐवजी इक्वेशन यूज केलेलं आहे, डिटर्मिनंटच्या ऐवजी. हा आपला डिटर्मिनंट घ्या किंवा इक्वेशन घ्या, तुम्हाला काल बोललेलं आहे, काही करा, काही फरक पडत नाही. ए बी सी एच जी एफचे व्हॅल्यू कम्पेअर करणं काय अवघड नाही. आता तुम्हाला कळायला असेल कसं करायचं काय ते, सबस्टिट्यूट करून आन्सर काढू शकता. म्हणजे हा आता इन शॉर्ट हा तुम्हाला होमवर्कच झाला आहे, आणि 2-2 मार्काचे प्रॉब्लेम आहे, 2-2 मार्काचे प्रॉब्लेम आहे ते. एक मिनिट, बघा हा प्रॉब्लेम बघितला होता आपण, पी आणि क्यूचा प्रॉब्लेम आपण बघितला होता. परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू 0. कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणलंय, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय असतो, ए असतो, आणि कोइफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर म्हणलंय, वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट बी असतो, म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू 0. हेच इथं यूज केलेलं आहे. तर पॅरलल लाईनची इथं कंडिशन यूज करायची आहे, काय अवघड नाही आहे. पॅरलल लाईनची कंडिशन यूज करणं ही, एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी. तिथं कसं ए प्लस बी यूज केलं होतं, तसं इथं काय यूज करायचं आहे, एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी, हे यूज करून पी आणि क्यूचे व्हॅल्यू काढायचे. ठीक आहे, प्रॉब्लेम बघितल्यावर तुम्हाला समजलं असेल की ए बी सी एच जी एफ कम्पेअर केलं, त्यांचे हे व्हॅल्यू लिहिले, आणि सिन्स द लाईन्स आर पॅरलल आहे म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होते, एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी. एच काय आहे, 4 आहे, म्हणजे 4चा स्क्वेअर, ए आहे 2, बी आहे पी, सबस्टिट्यूट करा, पीची व्हॅल्यू आली, आणि आता पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करतोय, याचा अर्थ डिटर्मिनंट काय आहे, इज इक्वल टू 0 आहे.
मग त्यावरनं क्यूची व्हॅल्यू काढता येते. क्यूची व्हॅल्यू काढायची. हो हो चाललो. 2 मिनिट राहिलेले आहेत. प्रॉब्लेम कुठले कुठले राहिलेत बघूयात आपण. आणि हे नवीन पुस्तकात आहे का नाही मी चेक करतो. एक दिवस बघून आपण जर अवघड वाटले मोठे वाटले तर संपून टाकूयात ते. एकच मिनिट द्या. दोन प्रॉब्लेम राहिलेत फक्त. 2 प्रॉब्लेम राहिलेत. नाहीतरी तुम्हाला मी PDF सेंड करणारच आहे. PDF सेंड करणार आहे. एकदा फक्त बघा, समजल्यानंतर आपण रिव्हिजन वेळेस वगैरे संपून टाकूयात हे. ठीक आहे. तर ग्रुपवरचा मेसेज तुम्ही वाचलेलाच आहे. बाकीच्यांना जे जो म्हणजे काय म्हणतात ते तुमच्या जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत, जे लेक्चर अटेंड करत नाही, त्यांना सांगा की उद्यापासून आपलं रिव्हिजन स्टार्ट होणार आहे.